मराठी, ते धडक ते धडक. प्रवेश सुरू. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ BSc नर्सिंग येथे मान्यताप्राप्त BSc नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत. अद्ययावत लॅब्स, क्लिनिकल सरावासाठी 100 बेडचे सुसज्ज आणि अद्ययावत हॉस्पिटल, अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग, डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस. तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा. पत्ता भवानीनगर, कुंडल रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आमदार रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. मतदारसंघातील विविध मागण्यांबाबत आमदार रोहित पाटील यांनी नितीन गडकरी यांना विनंती केली आहे. फलटण ते विटा या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करत त्वरित काम पूर्ण व्हावे. तसेच विटा तासगाव म्हैसाळ या रस्त्याचा DPR चालू असून लवकर निविदा काढून काम पूर्ण व्हावे. यासह तासगाव बायपासची मार्गिका बदलावी या मागणीचा रोहित पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केलाय. आमदार रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असून मतदारसंघातील विविध मागण्यांबाबत आमदार रोहित पाटील यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली आहे. तासगाव तालुक्याला जोडणाऱ्या फलटण दहिवडी मायनी विटा रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करत त्वरित काम पूर्ण व्हावे. तसेच विटा तासगाव म्हैसाळ या रस्त्याचा दैनंदिन प्रगती अहवाल तयार करण्याचे काम चालू असून लवकरात लवकर पूर्ण करून निविदा काढावी व काम पूर्ण व्हावे अशी मागणी रोहित पाटील यांनी केली आहे. तसेच तासगाव शहर बायपासची मार्गिका बदलावी आणि सांगली सोलापूर महामार्गावर असणाऱ्या शिरढोण या गावासाठी प्रस्तावित असलेल्या नव्या पुलाची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. आणि तासगाव तालुक्यातील काही भागातून पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड महामार्ग जात आहे. या महामार्गालगत असणाऱ्या प्रस्तावित योगेवाडी MIDC साठी मार्गिका मिळावी अशी मागणी देखील आमदार रोहित पाटील यांनी केली आहे. याशिवाय तासगाव तालुक्यातील सावळज, वायफळे, धोंडेवाडी, शेंडगेवाडी, खानापूर, बलवडी, मेंगानवाडी रस्ता आणि प्रमुख जिल्हा मार्गावरील सावळज गावाजवळील अग्रणी नदीवर पुलाचे बांधकाम व्हावे. तसेच तासगाव तालुक्यातील सावळज, अंजनी, मनेराजुरी, कुमठे फाटा या प्रमुख जिल्हा मार्गावरील गव्हाण गावातील अग्रणी नदीवर पुलाचे बांधकाम देखील व्हावे अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी केली आहे. किरण देवकुळे, जिओ मराठी न्यूज, तासगाव. जिओ मराठी, ते धडक ते धडक.